श्रोतेहो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये वेगळ्या वाटेवरची पुस्तकं या मालेमध्ये अरुणा ढेरे यांच्या प्रेमातून प्रेमाकडे या पुस्तकाचा डॉक्टर वसुधा सहस्रबुद्धे यांनी घेतलेला वेध. अरुणा ढेरे या संवेदनशील लेखिकेने राजकारण आणि समाजकार्य करताना एकत्र आलेल्या काही स्त्री पुरुषातल्या मैत्रीच्या भावबंधांचा शोध घेतला आणि प्रेमातून प्रेमाकडे या पुस्तकाची निर्मिती झाली. त्या म्हणतात, एक अतिशय गुंतागुंतीचं पण गवसलं तर आयुष्य उजळून टाकणारं असं मैत्रीचं नातं एकाच वेळी कोमल आणि कणखरही असतं. समाजातल्या वावरणाऱ्या, समाजाचं नेतृत्व करणाऱ्या नामवंत माणसांच्या थोरवीच्या तळाशी त्यांचं माणूसपण आहे आणि त्या माणूसपणाच्या मुठीत मैत्री नावाचं मूल्य जपलेलं असतं. 1867 जन्मलेली मार्गारेट नोबल 18 वर्षापर्यंतच ख्रिस्ती धर्मानुसार वागत होती. पुढे तिला कर्मकांडात बंदिस्त धर्माचार मानवेना. त्यातच तिच्या प्रियकराचं आकस्मिक निधन झालं. तिच्या एकाकी मनाला जीवन सत्य समजून घेण्याची आस लागली. अनपेक्षितपणे एक हिंदू संन्यासी तिला लंडनमध्ये भेटला. तिचं भारतीय नाव निवेदिता, विवेकानंद शिष्या निवेदिता. तिचं सगळं आयुष्य एक समर्पण होतं. एका अपरिचित संन्याशाच्या प्रेरक शब्दांमधून दिसलेल्या भारत नावाच्या अनोळखी देशासाठी, त्या देशातल्या अपरिचित माणसांसाठी होतं. भारताचं दैदिप्यमान संचित जगापुढे अभिमानाने मांडून देशाला पूर्वीचा गौरव प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने 1893 विवेकानंद शिकागोच्या धर्मपरिषदेला गेले. 1897 भारतात परतण्यापूर्वी ते 2 वेळा लंडनला गेले. त्यावेळी मार्गारेटने स्वतःला धर्मासंबंधी पडलेले प्रश्न विचारून समाधान व्यक्त करून घेतलं. असंच एकदा सभेत बोलताना ते म्हणाले, आज जगाला फक्त 20 असे स्त्री पुरुष हवे आहेत जे रस्त्यात निर्भयपणे उभे राहून सांगू शकतील की माझ्याजवळ इतर काही नाही, फक्त ईश्वर आहे. मार्गारेटने त्या 20 पैकी एक व्हायचं ठरविलं. तिला विवेकानंदांनी लिहिलं, आमच्या कार्यासाठी पुरुषांची नव्हे तर तुमच्यासारख्या निर्भय आणि शूर सिंहिणीची गरज होती. तुम्ही अगदी तशाच आहात. तिचं मन, विचार आणि भावना समजून घेऊन एका पत्रात त्यांनी लिहिलं, मला आपलं प्रेम सर्वस्व मानणारे लोक मी पाहतो, पण कोणाही एका व्यक्तीला मी माझं संपूर्ण प्रेम देऊ शकत नाही. तसं केलं तर माझं कार्यच संपेल. मला व्यक्तिनिरपेक्ष दृष्टिकोन ठेवायला हवा. या पत्रातून तिला त्याग आणि समर्पणाची उत्कट मागणी करणारं, आत्म्याशी ओळख असलेलं प्रेम मिळालं. विश्वमैत्रीचा व्यापक विश्व आविष्कार. मग 1898 ब्रह्मचर्याची शपथ घेऊन ती निवेदिता झाली. पण पुढे 1902 स्वामींचं निधन झालं. कार्य चालूच राहिलं. त्यानंतर राजनीतिज्ञ आणि नेमस्तांचे अग्रणी गोपाळकृष्ण गोखल्यांना ती भेटली आणि त्यांच्यातल्या समृद्ध माणसाशी तिने मैत्री केली. निवेदिताच्या मृत्यूनंतर गोपाळकृष्ण आणि सरोजिनी नायडू यांच्या मैत्रीची सुरुवात झाली. ती व्यक्तिगत नव्हे तर सामाजिक आस्थेतून. पुढे मात्र गोखल्यांचं कोसळणारं आरोग्य आणि स्वतःच्या आजाराची पर्वा न करता त्यांना दिलासा देण्यासाठी सरोजिनी देवींची चाललेली धडपड, यातून एक अनिर्वाच्य अशी जवळीक निर्माण झाली. देहतेचा स्पर्श नसलेल्या त्या जवळिकीचे रंग अनेक होते. याशिवाय सुभाषबाबू एमिली, श्रीधर केतकर आणि एडिथ कोहन सारख्या उत्कट मैत्रीचा सुंदर अनुभव देणाऱ्या आणखी काही कथा या संग्रहात आहेत. त्याग, समर्पण, निष्ठा, धैर्य यांच्या व्यक्तिगत अनुभवांनी हे नातं जपलं आहे. या मैत्रीचं रूपांतर कधी प्रेमात तर कधी भक्तीत झालं. विवाहानं कधी त्या मैत्रीला दीर्घकाल एकत्रपणाचा अवकाशही मिळतो. पण हे सगळं पुन्हा पुन्हा वाचून अनुभवावं असंच आहे. वेगळ्या वाटेवरची पुस्तकं या मालेमध्ये प्रेमातून प्रेमाकडे या अरुणा ढेरे यांच्या पुस्तकाचा डॉक्टर वसुमती सहस्रबुद्धे यांनी घेतलेला हा होता वेध. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.